लाली, यो आश्रम, तुझा नवरा बाबा, ही समज काय आहे? तू आम्हाला एका शब्दानं काही सांगितलं नाहीस. आम्हाला परक करायचं ठरवलंयस का? अगं काय विचारती आम्ही, बोल काहीतरी. जावई बापू म्हणत होतो तुला भूतानं झपाटले. तू त्या वकिलाला मारलंस ना, त्याचं भूत तुझ्या मागं लागले. खरं आहे काही? वा, काय कारण हुडकून काढलंय माझ्या नवऱ्यानं लोकांना माझ्या बाबतीत खोटं सांगायला. अगं काय विचारती आम्ही, अशी गुम्यासारखी काय उभी आहेस? आता तर माझी खात्रीच पटली, तुला भूतानं झपाटले. म्हणूनच तुला बांधून ठेवलं होतं ना. माहित नाही, म्हणजे अगं काल रात्री मला काय झालं ना काय कळत नाही. म्हणजे मी असं वेळ लागल्यासारखं करत ह्यांच्याकडे आले आणि त्यानंतर काहीच आठवण झालंय मला. चल चल आपण डॉक्टरला दाखवूया. तुझा नवरा काही बी बोलतोय, त्यालाच भूतानं झपाटले. अगं असं नको बोलू, त्यांना खरंच देवाची शक्ती प्राप्त झाली. अगं काय बी काय बोलतीयस? नवऱ्याने काय बी जरी केलं तरी त्याला पाठीशी घालायचं, हेच ठरवलंयस ना तू? तसं नाही आहे. अगं खरंच लोकांना ह्यांच्या दैवी शक्तीचा अनुभव आलाय. उगाच गर्दी वाढली एका दर्शनाला ह्यांच्या. हे तुलाच माहिती. अगं पण तुझा नवरा यो असा बाबा झाला तर तुझ्या संसाराचं काय? हे बाबा पण लय दिवस नाही टिकणार. यांचे सगळे चमत्कार लवकरच कशी बाहेर काढते बघच तू. चल चल तू आपली माहेरी चल, तिथं आराम कर. चल. नाही नाही नाही, अगं मला ह्यांच्या सोबतच राहायचंय, ह्यांची काळजी घ्यायची. ह्यांना माझी गरज लागली तर, आणि मी बरी आहे, मला काय नाही झालंय. तू जा, तू काळजी नको करू. अगं पण अगं आय, खरंच मला काय नाही झालं. हे लगेच बरं होईल. आणि मला काय वाटलं ना मी तुला सांगेन. तात्यांना म्हणावं माझी काळजी करायची नाही, मी ठीक आहे. हां ठीक आहे, जाते मी. पण तुझी खुशाली कळवत जा आणि काळजी घे. हा लालीला डिवचलंय तुम्ही कोपारा. आता याचे परिणाम भोगायला तयार राहा. बाबा येईपर्यंत डोळे बंद करून ध्यान करा. हा बाबा, मला बाबांना भेटायचं. बाबा कुठे? मला बाबांना भेटायचं. वय वय बाबा ध्यानाला बसले, ती येतीलच थोड्या वेळात. हा पण तुम्ही असं रडताय का? काय झालं? नाही, मला बाबांना भेटायचं. मला माझं सगळं बाबांना सांगायचं. बाबा 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 मला वाचवा. बाबा नाही नाही,